अमेरिकेतील हॅकर सय्यद शुजा यानं अमेरिकेतील संरक्षण विभागाचे तंत्रज्ञान वापरून ईव्हीएम हॅक करता येत असल्याचा दावा केला होता। हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। त्यानंतर निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी हॅकर सय्यद शुजा विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। तसंच सोशल मीडियात स्पष्टीकरण देऊन ईव्हीएम हॅकिंगच्या दाव्याचं आयोगानं खंडन सुद्धा केलंय। बातमी आपण पाहतो। ईव्हीएम हॅकचा दावा करणाऱ्यावर आयोगाकडून कारवाई करण्यात आलेली आहे, तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। सय्यद शुजा यानं अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करून ईव्हीएम हॅक करता येतं असा दावा केला होता आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। आता त्या विरोधात निवडणूक आयोगानं कारवाई केलेली आणि त्याच्या दाव्याचं खंडन सुद्धा केलेलं आहे। ईव्हीएम हॅकचा दावा करणाऱ्या हॅकरवर आयोगाकडून कारवाई करण्यात आली। प्रतिनिधी रिद्धेश हातीम फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। रिद्धेश, काय नेमकं त्या व्हिडिओमध्ये नेमका काय दावा करण्यात आला होता आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगाने नेमकं काय म्हटलं? नक्कीच आपण पाहिलं तर एक व्हिडिओ आहे तो व्हायरल होत आहे की ज्यामध्ये तो व्हिडिओ कॉलद्वारे जो हॅकर आहे तो सांगत आहे की ईव्हीएम मी हॅक करून दाखवू शकतो। जे राज्यभरातील जे अनेक विधानसभाचे जे जागा आहे त्या जागेचा जे काउंटिंगचा जो नंबर आहे तो मी हॅक करू शकतो असा दावा त्यांच्याकडून त्या हॅकरकडून करण्यात आला। त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाकडून त्या किती हॅक करायचे असेल त्या संदर्भात त्याच्याकडून आहे जो जी अमाऊंट आहे जो एवढी रक्कम घेतली ते देखील सांगण्यात होतं। मात्र या सर्व गोष्टी आहे हे शक्य नाही। या संदर्भात जो अधिकृत पत्र आहे तो मुख्य निवडणूक जो आयोग त्याच्याकडून आहे तो जाहीर करण्यात आला। त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की ईव्हीएम ही हॅक होऊ शकत नाही। त्याचबरोबर या संदर्भात जी तक्रार आहे ती मुंबई पोलीस सायबरकडे देखील त्यांच्याकडून आहे जी काल करण्यात आली आणि त्या अनुषंगाने मुंबई पोलीस सायबरचाही देखील आहे जो पुढील जो तपास आहे त्यांच्याकडून तो सुरू करण्यात आला आहे। एकंदरीत पाहिलं त्या व्हिडिओमध्ये देखील असा दावा करण्यात आला होता की कोट्यावधी रुपये देऊन आपण जो ईव्हीएम आहे तो मी हॅक करून देऊ शकतो। त्या अनुषंगाने आपली कुठलीच ईव्हीएम आहे ती हॅक होऊ शकत नाही असं अधिकृत पत्र आहे ते मुख्य निवडणूक आयोगाकडून आहे जो काल एक्स पोस्ट मार्फत आहे जी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आणि धन्यवाद रिद्धेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।